महाराष्ट्रामधल्या ह्या 3 वास्तूंबद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. जस्ट माहितीसाठी सांगतो. सगळ्यात पहिली वास्तू म्हणजे रामशेज किल्ला, जो नाशिक जिल्ह्यामध्ये येतो. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ज्यावेळेस औरंगजेबाला मराठा साम्राज्य घ्यायचं होतं, त्यावेळी रामशेज किल्ला आकाराने छोटा असल्यामुळे त्याला असं वाटलं की आपल्याला तो लवकर जिंकता येईल. पण किल्ल्यावर जे सरदार होते आणि जे 550-600 मावळे होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून हा किल्ला तब्बल 5.5 वर्ष लढवला. थोडक्यात काय की मुघलांना त्यांनी 5.5 वर्षांपर्यंत हा किल्ला जिंकूच दिला नाही. दुसरी वास्तू म्हणजे वसईचा किल्ला, म्हणजे चिमाजी अप्पा स्मारक. जेव्हा मराठा आणि पोर्तुगीज यांचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस चिमाजी अप्पांनी ते युद्ध जिंकलं होतं आणि त्या युद्धाची आणि मराठ्यांच्या विजयाची साक्ष देणारा हा किल्ला म्हणजे वसईचा किल्ला. तिसरी वास्तू म्हणजे पुण्याची वेधशाळा, म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. भारताच्या हवामान खात्याची सुरुवात जरी कलकत्त्यामध्ये 1875 मध्ये झाली असली, तरी त्यानंतर 1928 मध्ये त्यांनी त्यांचं सगळं कामकाज पुण्याच्या या वेधशाळेमध्ये सुरू केलं. ही रील्स आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.